नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात भरपूर मोठ्या प्रमाणावर 2023 मध्ये अतिवृष्टी ही झाली होती आणि त्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले होते. यामध्ये काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देखील मिळाली होती, परंतु काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत ही मदत मिळाली नव्हती. म्हणूनच आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केले आहे. म्हणूनच मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी 6 कोटींवर निधी वितरणास मान्यता देखील देण्यात आली आहे. या जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिके व शेतजमिनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी 6,47,41,40,000 निधी वितरित करण्यास मान्यता देखील देण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे. तसेच मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे 7,899 शेतकऱ्यांच्या 7,549.55 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिके व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. यामध्ये बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी अमरावती विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचा प्रस्ताव देखील शासनास प्राप्त करण्यात आला होता. त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 6,47,41,40,000 निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही मदत 9 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयानुसार 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर पर्यंत करण्यात आली आहे. म्हणजे मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 2 हेक्टर ऐवजी आता 3 हेक्टर पर्यंत मदत ही दिली जाणार आहे. त्याबाबत शासन निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.